साहेब आज खरं तर कालवा समितीची बैठक झाली. आपले पालकमंत्री नसल्यामुळे उजनीचं पाण्याचं आवर्तन देण्यापासून राहिलेलं आहे. रब्बीचा हंगाम आहे, शेतकऱ्यांना गरज आहे. काय बैठकीत निर्णय झाला? नाही, हे पाणी 15 दिवसापूर्वी सुटणं गरजेचं होतं, परंतु माननीय विखे पाटील साहेबांनी या ठिकाणी ही बैठक घेऊन तातडीनं उद्यापासून पाणी सोडण्याचं त्या ठिकाणी नियोजन झालेलं आहे. लोकांचा आक्रोश होता. आज बरीचशी लोक त्या ठिकाणी जलसमाधी घेणार होते. आमच्याच तालुक्यामधले गणेश शिंगळे शिवसेनेचेच कार्यकर्ते आहेत, परंतु त्या ठिकाणी पालकमंत्री नसल्यामुळं हा सगळा गोंधळ उडालेला आहे. या ठिकाणी आता नियोजन झालेलं आहे. उजनीबाबत काय निर्णय ठरलेला आहे? गाळ काढण्याच्या संदर्भात चर्चा झाली? उजनीमध्ये मी आता पालकमंत्री यांना विखे पाटील साहेबांना सूचना केलेली आहे. तुम्ही ताकदबाज मंत्री आहात. तुम्ही सगळ्यात महत्वाचं आणि ह्या जिल्ह्याचं वरदायिनी उजनी यामधला गाळ काढणं, वाळू काढणं आणि 15 TMC पाण्याचा साठा वाढवणं. दरवर्षी 5 TMC गाळ काढला गेला पाहिजे. वाळूच्या माध्यमातून 1 लाख कोटीचा महसूल मिळणार आहे. गाळ काढल्यानंतर 6 लाख एकराला पुरेल एवढा गाळ आहे आणि पाणी 15 TMC होणार आहे. याशिवाय या नदीमध्ये जर 11 बॅरेजेस टाकले तर त्या ठिकाणी 2-2 TMC न ते 22 TMC अधिक हे 15 TMC अशा पद्धतीने जवळजवळ 40 TMC पाणी त्या ठिकाणी साठा होणार आहे. आणि उजनीचं टेंडर काढण्याचं या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. तात्काळ त्याच्यावरती कारवाई 1-2 महिन्यामध्ये होईल आणि या गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात होईल अशी या ठिकाणी मला अपेक्षा म्हणताय की बॅरेजेस टाकून 11 ठिकाणी जर का बॅरेजेस टाकून पाणी अडवलं तर कायदेशीर आपल्याला ते अडवता येईल का? कारण लवादाचा पुन्हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आता त्या खोलामध्ये मला तेवढी माहिती नाही, पण गाळ काढणं तरी किमान आपल्या हातामध्ये आहे. कारण उजनीची जी कॅपॅसिटी होती ती पूर्णपणे संपत चाललेली आहे आणि गाळ काढणं ही महत्वाची गोष्ट आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होते. पक्षातले देखील लोक म्हणतात आणि सत्तेतले लोक देखील म्हणतात आणि विरोधातले म्हणतात. आता आजच्या पुरता उजनीचा विषय, धनंजय मुंडेचा विषय आपण नंतर घेऊ. रेस्ट हाऊसला गेले आहे, आरोपी समोर आले आहे स्वतःहून वाल्मिक कराडांनी. नाही, वेळोवेळी मी दिलेलंच आहे. त्या बाबतीमध्ये माझी मतं मी मांडलेलीच आहेत. काल पण मी मांडलेलं होतं. त्यामुळं या ठिकाणी उजनी पाणी एवढ्या विषयाला पण बोलू. अजितदादांचं नाव कुठेतरी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी येतं. कसं बघताय ह्या पाणी? नाही, आता या सरकारचा निर्णय कुणाला कुठं पालकमंत्री करायचं किंवा एका जिल्ह्याला 2-2 नेमायचं तो त्यांचा विषय आहे.